नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। लक्ष्मीनगर येथील प्रसिद्ध रोकडे ज्वेलर्समध्ये भरदिवसा चोरीचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। एका महिला ग्राहक बनून दुकानात आली आणि तिने सोन्याची अंगठी चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे तिचा भांडाफोड झाला। नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातील रोकडे ज्वेलर्समध्ये 16 जुलैच्या दुपारी 3:45च्या सुमारास चोरीचा एक विचित्र प्रकार घडलाय। एक महिला ग्राहक बनून दुकानात शिरली आणि तिने सोन्याच्या अंगठ्या पाहण्यास सुरुवात केली। पाहता पाहता तिने अंदाजे 40,000 रुपये किमतीची 3.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आपल्या बोटात घातली। त्यानंतर काउंटरवरील महिला कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून तिने संधी साधली आणि बोटातून ती अंगठी काढून खिशात ठेवली। काही वेळाने ट्रेमध्ये अंगठी दिसली नाही, तेव्हा चोरी झाल्याचा संशय आला। तात्काळ रोकडे ज्वेलर्सच्या लक्ष्मीनगर शोरूमचे व्यवस्थापक महेश सहाणी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले। फुटेजमध्ये ती महिला स्पष्टपणे अंगठी खिशात ठेवताना दिसली। सहाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी जेव्हा ते या प्रकरणाची तक्रार बजाजनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी संबंधित महिलेने शोरूम समोर असलेल्या गार्डवर ती अंगठी फेकून पळ काढला। या घटनेमुळे दुकानात आणि परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। तर होती नागपूरमधील रोकडे ज्वेलर्समध्ये घडलेल्या चोरीच्या प्रयत्नाची बातमी। सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्याचा डाव उघडकीस आला आणि चोरी टळली। या घटनेमुळे दागिने दुकानामधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।